विद्यार्थी मित्रांनो, सायन्स फोरममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण आज मॅथमॅटिक्स 10th स्टँडर्ड सुरू करत आहोत। त्यामध्ये मी तुम्हाला आज लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा जो फर्स्ट चॅप्टर आहे मॅथमॅटिक्स फर्स्टचा हा शिकवणार आहे। आता त्यामध्ये बघा 10वीच्या मॅथमॅटिक्ससाठी आपल्याला दोन पार्ट आहेत, अल्जेब्रा अँड जॉमेट्री। तर आपण मॅथमॅटिक्स 1 आणि मॅथमॅटिक्स 2 असं म्हणतो। याच्यामध्ये जर आपण एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघितलं तर मॅथमॅटिक्स फर्स्ट हे 40 मार्कांसाठी आहे, म्हणजे 40 मार्कांचा पेपर त्या ठिकाणी तुम्हाला दिलेला असतो। आणि मॅथमॅटिक्स सेकंड हे सुद्धा 40 मार्क्ससाठीच आपल्याला आहे। आणि प्रॅक्टिकल परीक्षा म्हणजेच ट्युटोरियल किंवा तुम्ही त्याला तोंडी परीक्षा असं म्हणता, त्याला 20 मार्क आहेत। आता ह्याच्यावरती डिस्कशन करण्यासारखं नाहीये, कारण ते शाळा डिसाईड करेल तुमची की तुमचं प्रॅक्टिकल कशा प्रकारे घ्यायचं, किंवा तुमच्याकडून काही राईटअपच्या फॉर्ममध्ये घ्यायचं किंवा तोंडीच्या फॉर्ममध्ये घ्यायचं आहे। ओके, आपल्याला महत्त्वाचं म्हणजे मॅथमॅटिक्स फर्स्टला 40 मार्क आणि मॅथमॅटिक्स सेकंडला 40 मार्क हे महत्त्वाचे आहेत। ओके, आणि सगळे मिळून या ठिकाणी 100 मार्क्स होतील। आणि मी पहिल्याच लेक्चरला किंवा पहिल्याच दिवशी तुम्हाला भरभरून शुभेच्छा देतो, प्रत्येकाने 100 मार्क पाडावे अशी अपेक्षा व्यक्त करतो। ओके, सगळ्यांना 10वीच्या वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा, कारण तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं वर्ष 10वी असतं। ओके, कारण 10वी नंतरच डिसाईड होईल की तुम्ही सायन्स, आर्ट्स, कॉमर्स किंवा बाकीच्या काही ब्रांचेसला जाणार आहात। ओके, त्यामुळे सुरुवातीपासून बाळांनो व्यवस्थित अभ्यास करा। आणि जर तुम्हाला काही अडचणी वगैरे येत असतील तर तुम्हाला जो काही नंबर प्रोव्हाइड केलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता। तसेच आपलं सायन्स फोरम कोचिंग अकॅडमी नावाचं ॲप आहे, ते ॲप डाउनलोड करून तुम्ही त्या पर्टिक्युलर बॅचसाठी सुद्धा 10वीच्या एंटर होऊ शकता। ओके, सायन्स फोरम कोचिंग अकॅडमी असं प्ले स्टोअरवरती टाईप करायचं, त्या ठिकाणी तुम्हाला जे काही ॲप येतं त्याचा एक पर्टिक्युलर व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहेच, परंतु तरी देखील ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी पुन्हा सांगतो की सायन्स फोरम कोचिंग अकॅडमी नावाचं जे ॲप आहे ते प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा। ते डाउनलोड केल्यानंतर त्या ठिकाणी ते बॅच कोड मागेल, आमच्याकडून बॅच कोड मागून घ्या, कारण व्हॉट्सअपवरती तुम्ही कधीही मेसेज करू शकता। ओके, आता तुमच्या लक्षात आलं का, मॅथमॅटिक्स फर्स्ट हा 40 मार्कांसाठी आहे, मॅथमॅटिक्स सेकंड हा सुद्धा 40 मार्कांसाठी आहे, आणि प्रॅक्टिकल परीक्षा ही 20 मार्कांसाठी आहे। ॲक्च्युली जर आपण क्वेश्चन पेपर फॉर्मॅट बघितला त्याबद्दल सुद्धा मी एक व्हिडिओ तुम्हाला देणार आहेच, परंतु काही सिलेबस शिकून झाल्यानंतर तुम्हाला पेपर कसा असेल हे सांगणं उचित ठरेल। ओके, इथं तुम्हाला विथ ऑप्शन हा पेपर 60 मार्कांना येतो, आणि हा सुद्धा पेपर 60 मार्कांना येतो। 60 पैकी 40 तुम्हाला सॉल्व्ह करायचं असतं, त्यामुळं एकदम सोपं आहे। परंतु क्वेश्चन पेपर फॉर्मॅट MCQ किती असतात, 1 सेंटेन्स क्वेश्चन असतात, 1 सेंटेन्स क्वेश्चन किती आहेत ते सगळ्याचा एक व्हिडिओ बनवून मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे। फक्त तुम्ही आता एवढंच लक्षात घ्या की आपल्याला 100 आउट ऑफ 100 ची प्रॅक्टिस करायची आहे। आणि सायन्स फोरम कोचिंग अकॅडमी मी सांगतो, तुमचं प्रत्येक चॅप्टर झाला की लगेच त्याच्यावरती टेस्ट घेणार आहे। ठीक आहे, दरवर्षीप्रमाणे सेम पॅटर्न तुमच्यासाठी सुद्धा फॉलो असेल। प्रत्येक चॅप्टरवरती तुमची टेस्ट देखील घेतली जाईल, त्यानंतर पुढे त्या टेस्टचं असेसमेंट जे आहे ते लगेच तुम्हाला मिळेल। ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी हा जो चॅप्टर आहे तो बोर्डाला 12 मार्कांसाठी आहे विथ ऑप्शन। इथं जे मार्क डिस्ट्रीब्युशन लिहिलेलं आहे ते मार्क डिस्ट्रीब्युशन हे 12 मार्क्सचं आहे, म्हणजे या चॅप्टरवरती 1 सेंटेन्स क्वेश्चन पण शक्य आहे, 2 मार्क्स क्वेश्चन सुद्धा शक्य आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन सुद्धा येणार, आणि त्यानंतर 4 मार्काचा क्वेश्चन सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केला जाणार। ठीक आहे, त्यामुळे चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे। पहिल्या लेक्चरपासून व्यवस्थित नोटबुक कंप्लीट करत चालायचं आहे। नोटबुक कंप्लीट करत असताना वेगवेगळ्या पेनचा देखील तुम्ही वापर करू शकता। वेगवेगळे पेन जर वापरले तर त्या ठिकाणी तुम्हाला वहीमध्ये पुन्हा ती वाचावीशी वाटते। पहिल्याच लेक्चरला मी मेन्शन करतो की मी प्रत्येक न्यूमेरिकल हे सॉल्व करून घेणार आहे, परंतु ते प्रत्येक न्यूमेरिकल तुमच्या नोटबुकमध्ये असायलाच पाहिजे। ठीक आहे, आणि हे ऑनलाईन कुठपर्यंत चालणार आहे असं जर क्वेश्चन मनामध्ये असेल तर जोपर्यंत लॉकडाऊन संपत नाही तोपर्यंत ऑनलाईन लेक्चर आपले सुरूच राहतील, आणि त्यापुढे काय डिसिजन घ्यायचं हे आपण वर्गामध्ये डिस्कस करूया। ओके, आता बघा लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल काय आहे हे सगळ्यात महत्त्वाचं। आपण एक एक शब्दाचा अर्थ अगोदर समजून घेऊयात आणि नंतर त्याच्या न्यूमेरिकलकडे जाऊ। व्हेरिएबल्स, सुरुवात इथून करा। व्हेरिएबल शब्दाचाच अर्थ आहे विच कॅन बी व्हॅरी, ज्याची व्हॅल्यू व्हॅरी होऊ शकते त्याला व्हेरिएबल असं म्हणायचं। ते x असेल, ते y असेल, किंवा XY असेल, किंवा MN
ABCD मधलं कोणतंही लेटर त्या ठिकाणी दाखवलेलं असतं त्याला व्हेरिएबल असं म्हणायचं. विच कॅन व्हॅरी. व्हेरिएबलचा अर्थ काय होतो? जे व्हॅरी होऊ शकतं त्याला व्हेरिएबल असं म्हणायचं. आपण 9th स्टँडर्डमध्ये वन व्हेरिएबलचं इक्वेशन पाहिलेलं आहे. एकच व्हेरिएबल त्याच्यामध्ये होता. फॉर एक्झाम्पल समजा 3x - 6 = 0. ओके, याच्यामध्ये x हा एक व्हेरिएबल आहे म्हणजे x ची व्हॅल्यू बदलू शकते आणि किंवा x ची व्हॅल्यू या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करू शकतो. x या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल आहे. बरोबर. आता इथं काय आहे? 2 व्हेरिएबल्स. 2 व्हेरिएबल आपल्याला बघायचे. किती व्हेरिएबल बघायचे? 2 व्हेरिएबल. आणि लिनियर इक्वेशन या शब्दाचा अर्थ समजून घेण्यासाठी तुम्हाला इक्वेशन काय असतं हे समजणं गरजेचं आहे. इक्वेशन त्याला म्हणतात ज्याच्यामध्ये इक्वल टू चं साइन लिहिलेलं असतं. म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल समजा मी हे जे लिहिलेलं आहे या ठिकाणी 3x - 6 = 0. हे = 0 आहे ना, विच शोज इट इज इक्वेशन. ते काय शो करतं? हे इक्वेशन आहे. असं पण असू शकतं ते 3x - 10 + 4 = 0. ज्याच्यामध्ये इक्वल टू लिहिलेलं आहे ते काय असेल? तुमचं इक्वेशन असेल. ओके, मग आता या ठिकाणी बघा 3x - 6 = 0 म्हणजेच 3x = 6. हे सुद्धा इक्वेशन आहे, हे सुद्धा इक्वेशनच आहे. आलं लक्षात? त्याच्यामध्ये इक्वल टू चं साइन लिहिलेलं आहे त्याला इक्वेशन असं म्हणायचं. आता लिनियरचा अर्थ वेगवेगळे तुम्ही काढू शकता. त्या ठिकाणी त्याचं मीनिंग दोघांचं सेम असतं. 2 अर्थ त्याचे. लिनियर म्हणजे असं इक्वेशन ज्याची पॉवर, ज्याचं इंडेक्स, ज्याची पॉवर तर आपण डिग्री असं म्हणतो ही 1 असते, किंवा ज्याचा ग्राफ काढल्यानंतर तुम्ही नवीन ग्राफ काढला असेलच आणि नसेल काढला तर काळजी करू नका. या चॅप्टरमध्ये मी तुम्हाला प्लॉटिंग ऑफ ग्राफ सुद्धा शिकवणार आहे. ठीक आहे. ज्याचा ग्राफ काढल्यानंतर लिनियर येतो म्हणजेच लाईन येतो त्याला म्हणायचं लिनियर. त्याला काय म्हणायचं? लिनियर. समजून घ्या मी काय सांगतो ते. व्हेरिएबल म्हणजे काय? ज्याची व्हॅल्यू व्हॅरी होऊ शकते म्हणजे बदलत राहते त्याला व्हेरिएबल असं म्हणायचं. 2 म्हणजे 2 व्हेरिएबल आपल्याला या ठिकाणी बघायचे. बघू आपण ते काय असतं. ओके, इक्वेशन्स म्हणजे काय? ज्याच्यामध्ये इक्वल टू चं साइन लिहिलेलं असतं त्याला इक्वेशन असं म्हणायचं. ओके, आणि लिनियरचा अर्थ काय होतो? तर त्या ठिकाणी ज्याचा पॉवर म्हणजे काय? x raised to 1. ठीक आहे, हा पॉवर ज्याच्यामध्ये 1 असतो त्याला लिनियर असं म्हणायचं. ओके, किंवा ज्याचा ग्राफ काढल्यानंतर लाईन मिळते त्याला लिनियर इक्वेशन असं म्हणायचं. ठीक आहे. मग आता लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल म्हणजे काय? लिनियर म्हणजे ज्याचा ग्राफ काढल्यानंतर ना हा 1 येणार आहे तो इक्वेशन म्हणजे त्याच्यामध्ये इक्वल टू चं साइन आहे आणि त्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल आहेत. या इक्वेशन मध्ये आपण जर बघितलं तर याच्यामध्ये x हा एकच व्हेरिएबल आहे आणि आता आपल्याला जे बघायचे त्याच्यामध्ये आपल्याला 2 व्हेरिएबल असतील. ते जे इक्वेशन आहे ते समजा फॉर एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी मी लिहितो 3x + 2y बरोबर 3x + 2y = सपोज 12. 3x + 2y = सपोज 12. 3x + 2y = 12. ओके, या इक्वेशन मध्ये बघा x हा एक व्हेरिएबल आहे आणि y हा एक व्हेरिएबल आहे. आणि हे व्हेरिएबल x आणि y जरी असतील तर त्यांचा पॉवर हा 1 आहे. त्यांच्या डोक्यावरती किती लिहिलेला आहे? 1 लिहिलेला आहे. आणि म्हणून त्याला आपण लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल असं म्हणू शकतो. लिनियर इक्वेशन. लिनियर का? कारण x चा आणि y चा पॉवर हा 1 आहे. त्यानंतर इक्वेशन्स इक्वल टू चं साइन या ठिकाणी लिहिलेलं आहे. इन 2 व्हेरिएबल्स. 2 व्हेरिएबल म्हणजे कोणते? x आणि y हे व्हेरिएबल आहेत. कदाचित हेच इक्वेशन आपण m आणि n मध्ये पण लिहू शकतो. 3m + 2n = 12. अशा प्रकारचं एक इक्वेशन तुमच्या बोर्डाच्या पुस्तकामध्ये दिलं आहे. आपण हळूहळू पुढे जाणार आहोत त्या दृष्टीने तुमच्या ते लक्षात येईलच. ओके, या ठिकाणी बघा x आणि y हे 2 व्हेरिएबल आहेत. या ठिकाणी m आणि n हे 2 व्हेरिएबल आहेत. ओके, लक्षात आलं तुमच्या मी काय सांगतोय ते? आणि हे 2 व्हेरिएबल असून त्यांचा पॉवर किती आहे? 1 आहे. हे तर काहीच लिहिलेलं नाही म्हणजे त्यांचा पॉवर 1 आहे म्हणजे आपण त्याची डिग्री ही 1 आहे असं म्हणू शकतो. बरोबर. आणि त्यांच्यामध्ये इक्वल टू चं साइन दाखवलेलं आहे आणि म्हणून त्याला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल असं म्हणायचं. आता जनरली लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल हे ax + by + c = 0 ह्या नोटेशनने दाखवतात. जनरली ax + by + c = 0 हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे. आता ते कसे बघा. या ठिकाणी x ची पॉवर किती आहे बघा बाळांनो?
एक्सचा पॉवर किती आहे, तर एक्सच्या डोक्यावरती काही नाही, म्हणजे एक्सचा पॉवर किती आहे 1 आणि वायचा पॉवर सुद्धा बघा किती आहे, तो सुद्धा किती आहे 1च आहे. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो की पॉवर ऑफ एक्स अँड वाय इज 1, पॉवर ऑफ एक्स अँड वाय इज 1, दॅट इज डिग्री ऑफ एक्स अँड वाय इज 1. बरोबर आहे. विच कंटेन इक्वालिटी साइन, म्हणजे इक्वल टूचं साइन त्या ठिकाणी आहे. त्यानंतर ह्यांचा दोघांचा पॉवर 1 आहे आणि म्हणून त्याला आपण म्हणू शकतो लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल. पण या ठिकाणी एक महत्वाची कंडिशन काय आहे, तर एबीसी काय आहेत. आपण म्हटलं की एक्स आणि वाय हे काय आहेत, तर व्हेरिएबल आहेत, मान्य आहे. एक्स आणि वाय हे काय आहेत, व्हेरिएबल्स आहेत. ओके, एक्स आणि वाय व्हेरिएबल आहेत, परंतु ए आणि बी काय आहेत, मग ए अँड बी अँड सी आर एनी रियल नंबर्स, ते काय आहेत, रियल नंबर्स. सच दॅट, हे खूप महत्वाचं आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. मेक अ नोट ऑफ इट. ओके, ह्याची नोट लिहून घ्यायची डायरेक्टली. आता काय लिहायचं, कसं लिहायचं मी तुम्हाला सांगणारच आहे. नॉट इक्वल टू 0, ए अँड बी आर नॉट इक्वल टू 0 ऑलवेज. लक्षात ठेवा, हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे, जनरली एक्सप्रेस केलेलं असेल, परंतु त्या ठिकाणी ए आणि बी ची व्हॅल्यू कधीच 0 नसेल. आणि जर ए आणि बी ची व्हॅल्यू जर 0 असेल तर ते लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होणार नाही. लक्षात ठेवायचं आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, हे खूप महत्वाचं आहे. दिस इज 2 IMP. ओके, आलं लक्षात तुमच्या. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, मी प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगितलाय. लिनियरचा अर्थ काय होतो, ज्याची डिग्री 1 असेल, म्हणजे त्याचा इंडेक्स हा 1 असेल. त्यानंतर ग्राफ काढल्यानंतर ते लाईन दाखवेल. आणि इक्वेशन म्हणजे आपल्याला माहिती आहे ज्याच्यामध्ये इक्वालिटीचं साइन असतं त्याला इक्वेशन असं म्हणतात. आणि टू व्हेरिएबल म्हणजे त्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल असू शकतात. दॅट मे बी एक्स अँड वाय, दॅट मे बी एम अँड एन, दॅट मे बी एनी 2 डिजिट्स फ्रॉम ए टू झेड. म्हणजे काय, कोणतेही 2 अंक असू शकतात. ओके, परंतु ते जनरली ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 ने एक्सप्रेस केलेलं असेल. ओके, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 ने ते एक्सप्रेस केलेलं असेल. आणि हे एक्सप्रेस करत असताना ह्या x आणि y चा पॉवर हा 1 आहे, हे आपण बघितलंय. परंतु x आणि y हे काय आहेत, तर याला व्हेरिएबल्स असं म्हणायचं. ए बी सी हे रिअल नंबर आहेत. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे ए आणि बी हे कधीच 0 नसतील, सायमल्टेनियसली नाही आणि सेपरेट सुद्धा नाही. ठीक आहे, ए आणि बी हे कधीच 0 नसतील. आणि जर ते 0 असतील तर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल ते राहणार नाही. ते लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल होऊ शकतं, कोणताही त्यातला एक 0 असेल तर. ओके, मग आता लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल 9वीला शिकला आहात तुम्ही, आणि हे 10वीला. याच्यामध्ये काय फरक आहे, फरक सिंपल आहे. याच्यामध्ये एकच व्हेरिएबल आहे, म्हणजे एकच एक्स असेल किंवा वाय असेल किंवा झेड असेल किंवा काही असेल, तो एकच असेल. याच्यामध्ये 2 व्हेरिएबल असतील. आणखी काही फरक नाहीये का, 100% आहे. बघा या ठिकाणी जर तुम्ही लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल सॉल्व्ह केलं तर त्या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू किंवा त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू ही एकच तुम्हाला मिळते. ते आणि ती फिक्स असते, ती बदलू शकत नाही. म्हणजे या ठिकाणी आपण जर एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली 3x इज इक्वल टू 6 येईल. आणि म्हणजेच x इज इक्वल टू 6/3 इज इक्वल टू 2. ही एक्सची व्हॅल्यू 2च मिळाली. परंतु जर आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचा अभ्यास केला तर त्या ठिकाणी लिनियर इक्वेशन समजा मी हे कन्सिडर केले बघा, 3x प्लस 2y इज इक्वल टू 12. कोणतं इक्वेशन, 3x प्लस 2y इज इक्वल टू 12. यामध्ये व्हेरिएबलच्या किमती वेगवेगळ्या येतील आणि त्या किती येतील ते आपण चेक करू. ओके, समजा मी या ठिकाणी x बरोबर 2 घेतलं आणि y बरोबर हे 3 घेतलं. बघा 3 2 6 आणि 2 3 6, 6 आणि 6 किती झाले, 12 झाले. म्हणजे 12 इज इक्वल टू 12 आलं, हे इक्वल टू आलं. म्हणजे आपल्या हे जे काही एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यू आहेत हे याचं सोल्युशन असणार आहे. जसं इथं x बरोबर 2 जर आपण याच्यामध्ये टाकलं, 3 2 6 वजा 6 0 येतील, बरोबरचं साइन येतं. तसं इथं एक्सची व्हॅल्यू 2 आहे, वायची व्हॅल्यू 3 आहे, असं जर आपण कन्सिडर केलं तर त्या ठिकाणी ते इक्वेशन ते सॅटिस्फाय करतंय. म्हणजे x बरोबर 2 आणि y बरोबर 3 हे एक इक्वेशन त्याचं झालं, हे एक सोल्युशन त्याचं झालं. आता समजा या ठिकाणी मी x बरोबर 0 मानलं आणि y बरोबर जर समजा 6 मानलं तर उत्तर येते का आपण चेक करूयात. सो इथं काय होईल, 3 × 0 प्लस 2 × 6 इज इक्वल टू, हे 12 आहे तसंच बघा येतंय का, 6 × 2 12 झालं, हे 0च असेल. म्हणजे 12 बरोबर 12, म्हणजे एक्सची ही दुसऱ्या किमती सुद्धा हे इथं पॉसिबल झालं आहे. हे पहिली किंमत असेल आणि ही दुसरी किंमत असेल.
ओके, आणखी काही पॉसिबल आहे का बघू. समजा y बरोबर 0 पुट केलं, y बरोबर 0 पुट केल्यानंतर काय येईल 3x म्हणजे, आणि x ची व्हॅल्यू या ठिकाणी आपण 4 मानू. सो y बरोबर 0, x इज इक्वल टू 4. सो काय होईल 3 इंटू 4 प्लस 2 इंटू 0 इज इक्वल टू 12. 4 त्रिक 12 इज इक्वल टू 12. ओके, म्हणजे मला काय सांगायचं आहे, या ठिकाणी जशा तुम्ही एक्सच्या व्हॅल्यू बदलणार तशा वायच्या व्हॅल्यू बदलणार आपोआपच. जर y बदलला तर x बदलेल. म्हणजे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल मध्ये x आणि y च्या व्हॅल्यू ह्या किती पण असू शकतात, ह्या इन्फिनिटी पर्यंत असतील. आपल्याला किती आपण x ज्यावेळी बदलू त्यावेळी y बदललेलं तुम्हाला बघायला मिळेल. तसं लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल मध्ये फक्त व्हेरिएबलची व्हॅल्यू एकच व्हेरिएबल असल्यामुळे ही फिक्स असते. आलं तुमच्या लक्षामध्ये, 2 मधला फरक लक्षात आलाय का. मग आता आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल कसं ओळखणार, किंवा काही एक्झाम्पल तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले असतात, त्याचं कसं सोल्युशन काढायचं. तर एकदम सिंपल आहे. काय काय चेक करायचं तुम्हाला सांगतो. एक्सचा आणि वायचा पॉवर 1 आहे का, त्यानंतर ना एक्स वाय दिलेले असतील तर एक्स आणि वायचा पॉवर 1 आहे का, दुसरे व्हेरिएबल दिले असतील तर त्यांचा पॉवर 1 आहे का, सगळ्यात महत्त्वाचं. आणि दुसरं काय चेक करायचं, ए ची व्हॅल्यू आणि बी ची व्हॅल्यू 0 नाही आहे का. जर ती 0 असेल तर ते लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल होणार नाही. आलं लक्षात. मग आता आपण काही एक्झाम्पल या ठिकाणी सॉल्व्ह करूयात, जे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहेत किंवा नाहीत हे आपल्याला ओळखायचं. विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी क्वेश्चन तुम्ही लिहून घ्या, मी सांगतो काय लिहायचं ते. स्टेट वेदर द फॉलोइंग इक्वेशन्स आर लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल ऑर नॉट. ओके, म्हणजे काय तर खाली दिलेले जे काही इक्वेशन्स आहेत ते लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल आहेत किंवा नाहीत. बघा मी काय सांगितलं, सुरुवातीला काय लिहायचं हे पण सांगतो तुम्हाला. सुरुवातीला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, लिनियरचा अर्थ लिहून काढा, त्यानंतर व्हेरिएबल त्याचा अर्थ लिहून काढा, आणि त्यानंतर लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल म्हणजे ते जनरली कसं एक्सप्रेस केलं जातं हे लिहून काढा. म्हणजेच त्या ठिकाणी असं लिहायचं, the linear equations in 2 variable can be expressed as ax plus by plus c is equal to 0 where a, b, c are any constants. कॉमा देऊन खाली लिहायचं x and y are the variables and a and b are not equal to 0. ठीक आहे, c may be 0. ठीक आहे, असं त्या ठिकाणी लिहून काढल्यानंतर ना पुढे हे क्वेश्चन्स लिहायचे आहेत. नाहीतर सगळं लेक्चर सुरुवातीला बघून घ्या आणि त्यानंतर पुन्हा लिहित चला आणि पुन्हा लेक्चर पाहत चला. इट्स अप टू यू, कारण तुमच्याकडे चॉईस आहे, तुमच्याकडे वेळ सुद्धा आहे. फक्त आता जो काही वेळ तुमच्याकडे आहे तो मात्र वायाला घालू नका. पूर्ण दिवसभर सुट्टी आहे, या अनुषंगानं आतापासूनच अशा प्रकारे प्रिपरेशन करा की 100 आउट ऑफ 100 मार्क तुम्हाला मिळालेच पाहिजे. ठीक आहे. मग आता बघा काय क्वेश्चन लिहायला सांगितलं मी तुम्हाला. स्टेट वेदर द फॉलोइंग इक्वेशन्स आर लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल ऑर नॉट. स्टेट वेदर द फॉलोइंग इक्वेशन्स आर लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल ऑर नॉट. त्याचा मराठी अर्थ असा होतो की खाली दिलेले जे इक्वेशन्स आहेत ते इक्वेशन्स 2 व्हेरिएबल आहेत का, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल आहेत का हे ओळखा का नाही आहेत. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये 3x + 9y = 25. व्हेरिएबल किती आहेत, व्हेरिएबल्स किती आहेत, व्हेरिएबल्स या ठिकाणी व्हेरिएबल्स आहेत x आणि y. त्याची डिग्री किती आहे, डिग्री किती आहे, x ची डिग्री किती आहे म्हणजे x चा पॉवर किती आहे 1 आहे, आणि y चा सुद्धा किती आहे 1 आहे. डिग्री ऑफ x and y असं पण त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. डिग्री ऑफ x and y = 1. त्यानंतर कोएफिशियंट ऑफ x and y हिअर किती आहेत म्हणजे ax + by + c ax + by + c बरोबर जर आपण कंपेअर केलं तर a ची व्हॅल्यू किती आहे 3 आहे आणि b ची व्हॅल्यू किती आहे 9 आहे. So coefficients of x and y are not equal to 0. ठीक आहे. Therefore इथं काय काय सांगितलं मी तुम्हाला, व्हेरिएबल x आणि y आहेत, त्यांची डिग्री ही 1 आहे आणि त्यांचे जे काही कोएफिशियंट आहेत ते 0 नाही आहेत. म्हणजे 3x + 9y = 25 हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे. इज लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. आलं की लक्षात तुमच्या. हे कसं लिहायचं हे मी तुम्हाला सांगितलंय फक्त.
समजून घ्या, इथं एक्सचा पॉवर 1 आहे, वायचा पॉवर 1 आहे, त्यांचे कोएफिशियंट हे 0 नाही आहेत, म्हणजे हे जे आहे ते 100% काय आहे, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. आणि या ठिकाणी इक्वल टूचं साइन सुद्धा दिलेलं आहे. ओके. आता पुढचं इक्वेशन बघा, एकदम सोपं आहे. काय काय लिहिणार हे सगळं लिहित बसण्याची आवश्यकता नाही आहे, आणि सुरुवात आहे त्यामुळे तुम्ही 2-3 एक्झाम्पल लिहिले तरी काही हरकत नाही. त्यानंतर आपण पुस्तकातली ऍक्टिव्हिटी घेणारच आहोत. ओके. आता या ठिकाणी बघा, √2x प्लस √3y हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का? नाउ लेट अस टेक. ठीक आहे, व्हेरिएबल किती येतं? एक्स अँड वाय. व्हेरिएबल किती येतं? एक्स अँड वाय. अशा प्रकारे जर आपण लिहिलं तर व्हेरिएबल्स किती आहेत? व्हेरिएबल्स एक्स अँड वाय म्हणजे 2 आहेत. ठीक आहे. त्यानंतर काय? डिग्री ऑफ एक्स अँड वाय. सो डिग्री म्हणजे काय? पॉवर. डिग्री ऑफ एक्स अँड वाय किती आहे या ठिकाणी? एक्सची डिग्री 1 आहे आणि वायची सुद्धा किती आहे? 1च आहे. सो कोएफिशियंट्स हे झाल्यानंतर आपण काय चेक करणार? कोएफिशियंट चेक करणार. कोएफिशियंट ऑफ एक्स अँड वाय आहेत का 0? ते आहेत का 0? √2 आहे आणि √3 आहे. हा बाळांनो, आणखी एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, हे √2 आहे, √x नाहीये या ठिकाणी. असं नाहीये ते 2√x असं नाहीये, त्यावेळेस एक्सची पॉवर बदलली असती. ठीक आहे, हे रूट फक्त एक्स 2 ला आहे, एक्स ला नाही, हे लक्षात घ्या बरं का. जर असं वाढवलं तुम्ही तर ते लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल राहणार नाही. रिमेंबर. ठीक आहे. त्यामुळे ते अशा प्रकारे लिहा, √2x. ठीक आहे, आणि चुकून हे पुढे नका लावून देऊ. ठीक आहे. सो कोएफिशियंट ऑफ एक्स अँड वाय आर नॉट 0. सो √2x plus √3y is equal to 10 is a linear equation into variable. आलं का लक्षात तुमच्या? कळालं का तुम्हाला? एक्सची पॉवर 1, वायची पॉवर 1, त्यांचे कोएफिशियंट हे 0 नाही आहेत. हा इक्वल टूचा 0 असेल तरी चालतो बरं का, इट डझंट मॅटर. तर आपण त्याला काय म्हणणार? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आता पुढचं एक्झाम्पल इंटरेस्टिंग आहे बघा. इथं व्हेरिएबल किती दिलेत? व्हेरिएबल हे एक्स अँड वाय आहेत. व्हेरिएबल्स एक्स अँड वाय. या ठिकाणी पॉवर ऑफ एक्स अँड पॉवर ऑफ वाय इज डिफरंट. and the power of x is 2, therefore here power किंवा तुम्ही त्याला डिग्री म्हणा, डिग्री ऑफ x is 2, therefore 2x² plus 5y, बाकी काय बघण्याची गरजच नाहीये. 2x² plus 5y is equal to 0 is not a linear equation into variable. Not a linear equation into variable. Not a linear equation in two variable. Linear equation in two variables. Got the point? लक्षात आलं सर्वांच्या? ओके. हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाहीये. ओके. मला वाटतं या ठिकाणी आपण पुन्हा काही एक्झाम्पल घेऊया. अगोदर हे एक्झाम्पल तुम्ही त्या ठिकाणी लिहून काढा. ओके. विद्यार्थी मित्रांनो, आता पुढे काही क्वेश्चन्स मी या ठिकाणी लिहिलेले आहेत. ते क्वेश्चन्स लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे किंवा नाही हे आपण चेक करूया. ओके. या ठिकाणी बघा 4 नंबरचा क्वेश्चन काय आहे? 3m + 5n = 0. मग आता यामध्ये व्हेरिएबल कोणता आहे? तर व्हेरिएबल हे m आणि n आहेत. व्हेरिएबल कोणते आहेत? m आणि n आहेत. ओके. मग आता या ठिकाणी आपण लिहू शकतो variables are m and n. क्लिअर आहे? व्हेरिएबलचं डिग्री किती आहे, म्हणजे व्हेरिएबलच्या डोक्यावरती किती आहे, रेस टू किती आहे? तर डिग्री ऑफ व्हेरिएबल इज इक्वल टू 1 ईच. प्रत्येकाची किती आहे? 1 आहे. डिग्री ऑफ व्हेरिएबल m and n इज 1 असं पण तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करू शकता. आणि व्हेरिएबल 2 आहेत, डिग्री 1 आहे. द कोएफिशियंट्स ऑफ m and n आर नॉट इक्वल टू 0. आहेत का ते 0?
नाही आहेत, कारण एका ठिकाणी 3 आहे आणि एका ठिकाणी 5 आहे, नॉट 0. सो आपण काय लिहू शकतो, जरी x आणि y मध्ये नसेल तर दुसरा mn मी तुम्हाला अगोदर सांगितलं की ते a to z मध्ये कोणताही नंबर कोणताही डिजिट असू शकतो. ठीक आहे, आणि म्हणून 3m प्लस 5n इज इक्वल टू 0 is a linear equation, is a linear equation in two variable. ठीक आहे, आलं लक्षात. आता पुढचा 5 नंबरचा क्वेश्चन बघा. 3p प्लस 4q इज इक्वल टू 7. मला वाटतं हा सुद्धा या प्रकारचाच एक क्वेश्चन आहे. तुम्ही स्वतः सॉल्व्ह करावा आणि याचं जे काही आन्सर आहे म्हणजे पूर्ण वाक्यामध्ये त्या ठिकाणी तुम्ही मेन्शन करावं, इट इज अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल ऑर नॉट. हे जे आहे ते लिनियर इक्वेशन आहे किंवा लिनियर इक्वेशन नाही असं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ओके, बघू तुमच्यापैकी किती लोकांना ते समजलंय किंवा किती लोकांना ते सॉल्व्ह करता येत आहे. ओके, प्रत्येकानं काय करायचंय, हे लिनियर इक्वेशन आहे किंवा नाही हे कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्या ठिकाणी लाईक पण करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. तुमच्या मित्र आणि मैत्रिणींपर्यंत हा 10वीला जे असणार आहेत त्यांच्यापर्यंत हा पोहोचवायला विसरू नका. ओके, आता पुढचं इक्वेशन जे काय आहे ते आपण बघू. ठीक आहे, लक्षात आलं सर्वांच्या. सगळ्यांनी काय करायचं, प्रत्येकानं आपापल्या मित्र आणि मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. त्याचसोबत व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसंच ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल, यूट्यूब चॅनल आपला, त्यांनी तो सबस्क्राईब पण करा. ओके, त्याच्यावरती वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शक सूचना किंवा बाकी काही ऍक्टिव्हिटी आहेत त्या देण्यात येतात. ओके, आता पुढचं एक्झाम्पल बघा. 3/x प्लस 4/y इज इक्वल टू 14. सो या ठिकाणी व्हेरिएबल 2 आहेत. व्हेरिएबल्स आर x आणि y, परंतु व्हेरिएबलची पॉवर ही 1 नाहीये बाळांनो, ते अपॉनच्या फॉर्म मध्ये आहेत आणि म्हणून आपण त्याला रेस टू -1 लिहावं लागेल. म्हणजे हेच इक्वेशन आपल्याला x जर वरती आणायचं म्हटलं तर 3x रेस टू -1 होईल. आणि मी तुम्हाला काय सांगितलं, पॉवर ऑफ व्हेरिएबल मस्ट बी 1. किंवा हे जर पुढे सॉल्व्ह केलं तर ह्याने इकडे गुणावं लागेल, याने इकडे गुणावं लागेल, नंतर x येईल. आणि म्हणून या ठिकाणी हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाहीये. द पॉवर ऑफ x and y, द डिग्री of x and y is not 1. Therefore 3/x plus 4/y is equal to 14 is not a linear equation is not ला underline करा, is not a linear equation in two variables, is not a linear equation in two variables. आले का सगळ्यांच्या लक्षात? आणखी एक एक्स्ट्रा न्यूमेरिकल मी या ठिकाणी तुम्हाला देतो, ते पण आपण बघू. नंबर 7, 3xy प्लस 4 इज इक्वल टू 0. ओके, सॉरी, 3xy प्लस 4y इज इक्वल टू 0. हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का? ओके, कॅन यू थिंक अबाउट, हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का? आपण या ठिकाणी y जर कॉमन घेतला आणि तो इकडल्या बाजूला डिवाइड केला तर तो 0 होऊन जाईल. ओके, त्या ठिकाणी आणखी इथं x इंटू y ची टर्म आलेली आहे आणि x इंटू y ची टर्म आली म्हणजे याचा पॉवर 1 आहे, याचा पॉवर पण 1 आहे. ठीक आहे, आणि या दोघांचा पॉवर 1 असल्या कारणानं या दोघांची बेरीज होणार आहे, कारण लॉ ऑफ इंडायसिस आपल्याला माहिती, जर मल्टिप्लिकेशन असेल तर पॉवरची बेरीज होत असते. आणि म्हणून ज्या ठिकाणी x इंटू y येणार आहे, which is not a linear equation in two variable, remember guys. ठीक आहे, त्यामुळे मी तुम्हाला हे एक्झाम्पल दिलं, हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही. अशाच प्रकारचे काही एक्झाम्पल आपण पुढच्या लेक्चरला सुद्धा सॉल्व्ह करूयात आणि मोस्टली जे बुकमध्ये एक्झाम्पल आहेत त्यांची ऍक्टिव्हिटी ते आपण पुढच्या लेक्चरला सॉल्व्ह करून घेणार आहोत. प्रत्येकानं व्यवस्थित अभ्यास करायला सुरू करा. प्रत्येकानं सेपरेट नोटबुक सब्जेक्टच्या बनवा. आपण सायन्स फॉर्ममध्ये सायन्स आणि मॅथमॅटिक्स हे 2 सब्जेक्ट घेतो आणि ते 10वीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. सब्जेक्ट अवघड अजिबात नाहीत आणि कुठल्याही प्रकारचं घाबरण्याची गरज तुम्ही नाही आहे. लॉकडाऊन असेल किंवा काही गोष्टी जरी असतील तरी सुद्धा आम्ही म्हणजे सायन्स फॉर्म आपल्या सोबत आहे, हे विसरू नका. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूयात. थँक्यू.